हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज घेणार आहोत आपण 5th नंबरचं एक्झाम्पल रेशोचं. कशाचं रेशोचं घेणार आहोत आपण 5th नंबरचं एक्झाम्पल युनिट फर्स्ट रेशो एनालिसिस एक्झाम्पल नंबर 5th. ओके, दिसत आहे का बघा सर्वांना क्लिअर? ठीक आहे बघा. मग आता इथं 5th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशोज. करंट रेशो दिला, लेटेस्ट टर्नओव्हर दिला, फिक्स असेट टर्नओव्हर दिला, ऍसिड टेस्ट दिला आपल्याला आणि नंतर पर इक्विटी शेअर दिला. ओके, पर इक्विटी शेअरचा रेशो दिलेला आहे. ओके बघा, मग आता इथं 2 वर्षाचं एक्झाम्पल आहे बघा. त्यांनी दिलेलं आहे पर्टिक्युलर मध्ये असेट आणि खाली काय दिलं, लायबिलिटी दिली 2017 आणि 2018 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इथं मी तुम्हाला 2017चं एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. ओके, 2017 तुम्हाला 2018 घरी काय करायचं आहे, याच्या सारखे सेम रेशो तुम्हाला होमवर्क करायचा आहे. ठीक आहे बघा, सेम कॅल्क्युलेशन राहतील, सेम फॉर्म्युला यूज करायचे आपल्याला. बघा आता काय दिलेलं आहे आपल्याला, करंट रेशो काढायला सांगितलं सोबत नाही. कुठला करंट रेशो? इथं फर्स्ट नंबरचं कॅल्क्युलेशन घेऊ आपण. इथं कॅल्क्युलेशन ऑफ करंट रेशो. ठीक आहे, मग आता करंट रेशो साठी फॉर्म्युला काय? करंट असेल अपॉन करंट लायबिलिटी. फॉर्म्युला काय? करंट असेल अपॉन करंट लायबिलिटी. कशासाठी? करंट रेशो साठी. दिसत आहे का सर्वांना क्लिअर? ओके गुड. बघा मग इथं फॉर्म्युला आहे आपल्याकडे करंट असेट. फॉर्म्युला आहे करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. काय फॉर्म्युला? करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. ठीक आहे, मग आपल्याला करंट असेट करंट लायबिलिटी माहिती नाही, 4 लाईन सोडायच्या खाली. इथे लिहू आपण कॅल्क्युलेशन ऑफ सीए. सीए मीन्स करंट असेट. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सीए. सीए मीन्स काय? करंट असेट. मग करंट असेट मध्ये काय काय येणार? जसं की दिसत आहे बघा आपल्याला कॅश, डेटर्स आणि स्टॉक. इथं कॅश इथं खाली लिहू आपण. ठीक आहे, कॅश प्लस डेटर्स. ओके, कॅश डेटर्स प्लस नंतर काय दिलेलं आपल्याला त्यांनी? स्टॉक. फिक्स असेट दिलेलं आहे खाली, ते येत नसते करंट असेट मध्ये. यांचे प्राइस टाकू आपण. कॅश किती आहे आपल्याकडे बघा, आता कॅश दिलेलं आहे 15380. 15380 प्लस डेटरची प्राइस किती दिली आहे आपल्याला? आपण काय केलं, करंट असेट आपण करंट लायबिलिटी. आपल्याला करंट असेट माहिती नाही म्हणून खाली कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन ऑफ सीए. सीए मीन्स करंट असेट. करंट असेट मध्ये काय काय? कॅश, डेटर्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ठीक आहे, खूप सारे हेड असतात असे. ठीक आहे बघा, 15380 कॅश. त्यानंतर डेटर्स दिलेले आपल्याला, डेटर दिले 11260. 11260 प्लस स्टॉक दिलेला आहे आपल्याला. स्टॉक दिलेला आहे त्यांनी 56160. 56160. ओके, यांची टोटल झाली इथं करंट असेट बरोबर. इथं लिहू आपण करंट असेट्स इज इक्वल टू त्याची टोटल होती आपल्याकडे 82800. किती आहे टोटल? 82800 ही भेटली आपल्याला करंट असेट. सेकंड नंबर लिहितो परत कॅल्क्युलेशन ऑफ सीएल करंट लायबिलिटी. काय काढायचं आपल्याला? करंट लायबिलिटी काढायची आता. ओके, जशी करंट असेट काढली तशी करंट लायबिलिटी काढू. करंट लायबिलिटी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल फक्त दोनच आहे. ओके, काय काय इथं क्रेडिटर्स प्लस बिल्स पे. ओके, क्रेडिटर आणि बिल्स पेएबल हे दोनच हेड आपल्याला करंट लायबिलिटी मध्ये घ्यायचे. ठीक आहे, काय काय असतं? क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग, अनपेड एक्सपेन्सेस वगैरे. ठीक आहे बघा, त्यानंतर आता आपल्याकडे हे दोनच दिलेले आहेत इथं म्हणून दोनच लिहिणार आपण. त्या दोघांची टोटल करू. क्रेडिटर्स आहे 20000. आपण एक्झाम्पल घेत आहोत 2017चं. कधीचं घेत आहोत? 2017 म्हणून सर्व प्राइस फक्त 2017चे घेतो आपण. ओके, 2018चं तुम्हाला घरी होमवर्क करायचं सेम याच्या सारखं. ठीक आहे बघा, मग आता इथे काय लिहिलं बघा, कॅल्क्युलेशन ऑफ करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. ठीक आहे, मग आता क्रेडिटर्स दिलेले आहेत त्यांनी तुम्हाला 20000 आणि बिल्स पेएबल आहे 12750. क्रेडिटर्स 20000 प्लस 12750. टोटल करंट लायबिलिटी झाली इथं करंट लायबिलिटी इज इक्वल टू 32750. 32750. ठीक आहे, कर्ज दिसत आहे का बघा व्यवस्थित? ओके गुड, दिसत आहे. आता यांच्या प्राइस आपल्याला वरती टाकायचं. इथं प्राइस टाकू आपण. करंट असेट आहे आपल्याकडे, करंट असेट आहे 82800 डिवाइड बाय आपल्याकडे 32750 इटली करंट लायबिलिटी. याने याला डिवाइड करू. इथं भेटेल आपल्याला करंट रेशो. ओके, करंट रेशो इज इक्वल टू करंट रेशो भेटला आपल्याला. याने काय करू आपण? याला डिवाइड करू. त्यांनी त्याला डिवाइड केल्यानंतर 2.53 हा भेटला आपल्याला करंट रेशो. किती भेटला? 2.53:1. त्याला कंपल्सरी काय लावावं लागतं आपल्याला? 1:1 लावावं लागतं. 2.53:1 हा भेटला तुम्हाला करंट रेशो. आता सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आपल्याला. सेकंड नंबर दिलेला आहे त्यांनी तुम्हाला ऍसिड टेस्ट रेशो. ऍसिड टेस्टला दुसरं नाव आहे लिक्विड रेशो. बघा इथं सेकंड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ ऍसिड टेस्ट रेशो.
ऍसिड टेस्ट रेशो, त्याला लिक्विड रेशो पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? लिक्विड रेशो. ओके, ऍसिड टेस्ट रेशो, लिक्विड किंवा क्विक रेशो. ओके, लिक्विड किंवा क्विक कशाला? ऍसिड टेस्ट रेशोला. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला आपल्याकडे इथं फॉर्म्युला लिहू आपण. क्विक असेट्स अपॉन क्विक लॅबिलिटी. क्विक असेट अपॉन क्विक लॅबिलिटी हा त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? क्विक असेट अपॉन क्विक लॅबिलिटी. कशाचा? ऍसिड टेस्ट रेशो किंवा क्विक रेशो किंवा क्विक लायबिलिटी रेशोचा फॉर्म्युला. ठीक आहे. बघा मग आता इथं आपल्याला इथं प्राइस टाकायचं. आता प्राइस आपल्याला माहिती नाही, सेम इथे सारखं करंट असेल करंट लायबिलिटी जशी आपण कॅल्क्युलेशन काढलं तसं इथं कॅल्क्युलेशन घेऊ आपण. ठीक आहे. परत इथं घेऊ आपण कॅल्क्युलेशन ऑफ क्विक असेट्स. ठीक आहे. मग आता क्विक असेट कशी काढतात? करंट असेट्स मायनस स्टॉक प्लस प्रीपेड. ओके, काय ब्रॅकेट मध्ये स्टॉक प्लस प्रीपेड. ओके, क्विक असेट साठी फॉर्म्युला आहे मुलांनो आपल्याकडे करंट असेट मायनस स्टॉक प्लस प्रीपेड. ओके, करंट असेट मायनस स्टॉक प्लस प्रीपेड. मग आपल्याकडे करंट असेट आपण याच्यामध्ये काढली आहे. किती आहे करंट असेट? 82,800 82,800 मायनस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा आपल्याकडे फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 2017 च्या प्राइस मध्ये स्टॉक दिलेला आहे. फिक्स एक्सपेन्स आपल्याकडे प्रीपेड एक्सपेन्सेस नाहीये. ओके, स्टॉक किती आहे तुमच्याकडे? 56,160. इथं 56,160. ठीक आहे. आता याच्यामधून काय करू आपण? हे मायनस करू. इथं काय भेटेल आपल्याला? क्विक असेट भेटेल. क्विक असेट्स इज इक्वल टू. ठीक आहे. तर आता याच्यामधून आपण हे वजा केल्यानंतर क्विक असेट भेटले आपल्याला 26,640. ओके, इथं 26,640. ठीक आहे. ही भेटली आपल्याला क्विक असेट. ओके, आता त्यानंतर काढायचं आपल्याला सेकंड नंबर. परत इथं या हे सेकंड नंबरचा कॅल्क्युलेशन स्टार करून कॅल्क्युलेशन केलेला आहे, म्हणजे ते कॅल्क्युलेशन त्याच्यामधलंच आहे. ओके, काय इथं सेकंड नंबर टाकला म्हणजे स्टार केलेला आहे, म्हणजे काय ते हे कॅल्क्युलेशन याच्यामधलंच आहे. परत इथं स्टार केला म्हणजे यामधलंच कॅल्क्युलेशन इथं. ठीक आहे. आता काढायचं आपल्याला क्विक लायबिलिटी. क्विक लायबिलिटी इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे करंट लायबिलिटी मायनस बँक ओडी. बँक ओडी मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट. क्विक लायबिलिटी कशी काढायची? करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, क्विक लायबिलिटी कशी काढतो आपण? करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. मग आपल्याकडे करंट लायबिलिटी बघा किती आहे? करंट लायबिलिटी इथं काढली आपण 32,750. इथं 32,750 मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्या 2017 च्या प्राइस मध्ये लायबिलिटी मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट ऐका बघा बरं, आपल्याकडे बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलं नाहीये. नील बँक ओव्हरड्राफ्ट इथं काढली आपण नील. ओके, मग इथं भेटली आपल्याला क्विक लायबिलिटी इज इक्वल टू 32,750. ठीक आहे. ती भेटली आपल्याला क्विक लायबिलिटी. आता काय करायचं आपल्याला? या क्विक असेट मध्ये क्विक असेटची प्राइस टाकायची, क्विक लायबिलिटीची प्राइस क्विक लायबिलिटीच्या जागी. ठीक आहे. क्विक असेट मध्ये क्विक असेट आपल्याकडे 26,640 अपॉन क्विक लायबिलिटी आपल्याकडे 32,750. ओके, यानी याला डिवाइड केलं तर इथं भेटेल आपल्याला ऍसिड टेस्ट रेशो. ऍसिड टेस्ट रेशो इज इक्वल टू बघा आता याचं कॅल्क्युलेशन करू आपण. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटलं 0.81. ओके, 0.81. याला कंपल्सरी 1:1 लावायचं. ओके, काय लावायचं त्याला? कंपल्सरी 1:1. बघा आता इथं हा रेशो भेटला आपल्याला. आता तिसरा दुसरा रेशो. आता इथं परत आपण थर्ड नंबरचा रेशो कॅल्क्युलेट करू. थर्ड नंबरचा रेशो सांगितला तरी आपल्याला डेटर्स टर्न ओव्हर रेशो. काय सांगितलं आपल्याला? डेटर्स टर्न ओव्हर रेशो. ठीक आहे. बघा मग आपण इथं डेटर्स टर्न ओव्हर रेशो काढू. इथं दिलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ डेटर्स टर्न ओव्हर रेशो. थर्ड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ डेटर्स टर्न ओव्हर रेशो. ठीक आहे. काय काढायचं आपल्याला? डेटर्स टर्न ओव्हर रेशो. याचा फॉर्म्युला आपल्याकडे डेटर्स टर्न ओव्हर रेशो काढण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी आपल्याला डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल अपॉन क्रेडिट सेल्स. इथं काय फॉर्म्युला? डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल अपॉन क्रेडिट सेल आणि इनटू
365 कारण त्याचा टाइम काढावा लागतो आपल्याला. ओके, मग डायरेक्ट याचा लेटेस्ट टर्नओव्हर रेशो हा कशामध्ये येतो, टाइम्स मध्ये येतो. ओके, डेज मध्ये येतो. कशामध्ये येतो तो, डेज मध्ये. ठीक आहे, बघा म्हणून इथं डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल अपॉन क्रेडिट सेल. आता हा झाला डेटर्स टर्नओव्हर रेशो. जर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो सांगितला, काय सांगितलं आपल्याला, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, टर्नओव्हर रेशो, तर मग फॉर्म्युला काय घ्यायचा, जसा डेटर्स साठी डेटर्स घेतला तसा क्रेडिट साठी काय घ्यावं लागेल, क्रेडिटर्स. ओके, प्लस काय घेतलं इथं, बिल्स रिसिवेबल, इथे घ्यावं लागेल आपल्याला बिल्स पेएबल. कावर पे, कारण क्रेडिटर्सचा रेशो क्रेडिटर साठी आपण पेमेंट करतो. ठीक आहे, अपॉन इथं सेल आहे, डेटर्स सेल केल्यानंतर डेटर्स होतात. ओके, तसं परचेस केल्यानंतर समोरचा व्यक्ती कोण असतो, क्रेडिटर्स, म्हणून इथं परचेस काय, क्रेडिट परचेस. ओके, क्रेडिट परचेस आणि 365 हे कशासाठी, जेव्हा तुम्हाला क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो विचारला तेव्हा, काय विचारला तेव्हा, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो विचारला तेव्हा. ठीक आहे, परंतु आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर नाही, आपण बघत आहोत डेटर्स टर्नओव्हर रेशो. ठीक आहे, बघा हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी होतं. बघा मग आता इथं डेटर्स टर्नओव्हर रेशो काढायचा आपल्याला. डेटर्स टर्नओव्हर रेशो मध्ये त्यांनी आपल्याला सर्वात पहिले सांगितलेलं आहे डेटर्स. डेटर्स आहे तुमच्याकडे 11,250. इथं प्राइस टाकू आपण 11,250 प्लस बिल्स रिसिवेबल दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला, बिल्स रिसिवेबल नाहीये त्याच्यामध्ये. ओके, इथे लिहू आपण नील अपॉन क्रेडिट सेल. क्रेडिट सेल उधारीचं सेल किंवा सेल दिलेलं असेल आपल्याला कुठेतरी. बघा सर्वात लास्टला दिलेलं आहे त्यांनी सेल 2017च्या अमाउंटच्या कॉलम मध्ये. बघा 1,80,000, इथं 1,80,000 मल्टिप्लाय 365. ठीक आहे, आता काय करू आपण, या 11,250 गुणिले 365 भागिले 1,80,000 म्हणजे इथं आपल्याला डेटर्स टर्नओव्हर रेशो भेटेल 23 डेज. किती भेटेल, डेटर्स टर्नओव्हर रेशो 23 डेज. हा जो रेशो आहे हा रेशो कशामध्ये भेटतो, डेज मध्ये. आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो पण हा कशामध्ये आन्सर येतं, डेज मध्ये. ठीक आहे, त्यानंतर दिलं आपल्याला त्यांनी चौथं पर इक्विटी शेअर्स रेशो. काय दिलं आपल्याला, पर इक्विटी शेअर्स. ठीक आहे, इथं 4th नंबरचं कॅल्क्युलेशन घेऊ आपण. कॅल्क्युलेशन ऑफ पर इक्विटी शेअर्स रेशो किंवा पर इक्विटी शेअर्स, पर इक्विटी इन्कम शेअर्स रेशो सांगतो. ओके, काय सांगतो, पर इक्विटी इन्कम शेअर्स रेशो किंवा पर इक्विटी शेअर्स रेशो. ठीक आहे, मग आता याचा फॉर्म्युला आपल्याकडे प्रॉफिट ऑफ, असं मी शॉर्टकट लिहितो, पीटी ऑफ सीवाय. सीवाय म्हणजे काय, करंट इयरचा प्रॉफिट अँड इंटरेस्ट, अँड इंटरेस्ट. ओके, करंट इयर प्रॉफिट अँड इंटरेस्ट मायनस प्रिफरेन्शियल डिव्हिडंड. ओके, अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. कशाचा फॉर्म्युला आहे, पर इक्विटी शेअर्सचा, पर इक्विटी इन्कम शेअर्स किंवा पर इक्विटी शेअर्सचा. ठीक आहे, फॉर्म्युला बघा परत एकदा सांगतो. प्रॉफिट ऑफ करंट इयर अँड इंटरेस्ट, प्रॉफिट ऑफ करंट इयर अँड इंटरेस्ट, आणि नंतर दिलेला आपल्याला त्यांनी प्रॉफिट ऑफ करंट इयर अँड इंटरेस्ट दिलेला आपल्याला, मायनस दिलेला आहे त्यामधून प्रिफरेन्शियल डिव्हिडंड आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ठीक आहे, इथं लिहू आपण प्रॉफिट ऑफ करंट इयर. करंट इयरचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे त्यांनी. बघा ते इथं दिलेलं आहे, लायबिलिटी साइडला बघा दिलेलं आहे, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, डिबेंचर, रिझर्व्ह अँड अप्रोप्रिएशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये दिलं त्यांनी पी अँड एल अकाउंट 67,250. इथं 67,250 प्लस, सॉरी मायनस आहे, मायनस काय घ्यायचं, प्रिफरेन्शियल डिव्हिडंड. इंटरेस्ट दिलं नाही त्याच्यामध्ये, डिव्हिडंड आहे का बघा बरं आपल्याकडे, डिव्हिडंड पण नाही दिला. डिव्हिडंड काय घ्यायचं इथं, नील. ओके, अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुमच्याकडे कॅपिटल दिलेलं त्याने, कॅपिटल दिलं त्याने तुम्हाला. बघा सर्वात लास्टला दिलं पेड अप कॅपिटल. कॅपिटल आहे तुमच्याकडे, पेड अप कॅपिटल आहे 1,00,000 आणि ऍट द रेट किती रुपयाने पेड केलं म्हणते, 10 रुपीजने. ओके, मग आपल्याला काय करायचं इथं, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कसे काढतात, या 1,00,000ला 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला 10 म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स भेटतील. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स भेटले 10,000. ब्रॅकेट मध्ये असं लिहून घ्या वाटलं तर, 1,00,000 डिवाइड बाय 10. ठीक आहे, लक्षात आलं आता. त्यानंतर इथं फायनल आन्सर काढू आपण. 67,250 ला 10,000 ने काय करू आपण, डिवाइड करू. 67,250 ला 10,000 ने डिवाइड केलं तर फायनल आन्सर भेटते आपल्याला 6.73, 6.73.
ओके 1:1 लिहिलं तरी चालेल बघा. ठीक आहे. त्यानंतर आता समोर सर्वात लास्टचा रेशो दिला फिक्स असेट टर्न ओव्हर रेशो. काय दिला आपल्याला? फिक्स असेट्स टर्न ओव्हर रेशो. सर्वात लास्टचा रेशो आहे आपला 5th नंबरचा रेशो. काय दिला बघा इथं? कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स असेट टर्न ओव्हर रेशो. टर्न ओव्हर म्हणजे सेलच्या बेसवरती. ओके. काय दिलेलं आपल्याला? फिक्स असेट टर्न ओव्हर रेशो. ठीक आहे. फिक्स असेट टू टर्न ओव्हर रेशो असं दिलेलं असेल. ठीक आहे. यामध्ये फॉर्म्युला आपल्याला स्वतःनी बनवावा लागतो. हे टर्न ओव्हर म्हणजे काय? सेल आणि फिक्स असेट. ओके. म्हणजे फॉर्म्युला होणार इथं सेल अपॉन फिक्स असेट्स. काय फॉर्म्युला? सेल अपॉन फिक्स असेट हा फॉर्म्युला होणार इथं. ओके. मग आपल्याकडे सेल किती दिलेला आहे? सेल दिलेला आहे त्यांनी 1,95,000 दिलेला आहे आपल्याला सेल. काय दिलेला आहे? 1,95,000. फिक्स असेट टू टर्न ओव्हर रेशो मध्ये आपल्याला सॉरी किती दिले? 2017 चं बघत आहोत. 2017 ची सेल दिली आहे 1,80,000. ओके. 1,80,000 2017 ची सेल. फिक्स असेट बघा तुम्हाला वरती असेट मध्ये दिलेली आहे त्यांनी. फिक्स असेट दिली 2,17,200. दिली इथं 2,17,200. 2,70,200. हा फॉर्म्युला कशाचा आहे? फिक्स असेट टू टर्न ओव्हर रेशो. टर्न ओव्हर आला लास्टला. टर्न ओव्हर आला म्हणजे पहिले काय यायचा? सेल आणि त्याच्या पहिले फिक्स असेल फिक्स, करंट असेल करंट असेल. ठीक आहे. असो बघा सेल अपॉन फिक्स असेल हा फॉर्म्युला 1,80,000 डिवाइड केला आपण 2,17,200 नी. आता इथं फायनल आन्सर काढू आपण 0.83:1. हे झालं तुमचं या रेशोचं फायनल आन्सर. ठीक आहे. या प्रकारे आपले जे 5th नंबरचे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये जे 5 रेशो होते ते 5च्या रेशो आपण इथं कॅल्क्युलेट केलेले आहेत. या प्रकारे सेम असंच तुम्हाला जे आपल्या नोट्स मधलं 5th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 2018चं जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आपण 2017चं कॅल्क्युलेशन घेतले आहे सर्व. 18चे सेम हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला 5 कॅल्क्युलेशन फक्त अमाऊंट तुम्हाला 2018च्या टाकाव्या लागतील आणि ते एक्झाम्पल तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. ठीक आहे.